हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. सविस्तर आणि योग्य माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार सर्वांना, मी मेघा पाटील. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत रक्षाबंधनच्या दिवशी भावाचे औक्षण कसे करायचे, भावाला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त, भद्रा काळ कोणता आहे, राहू काळ कधी आहे, या 2 वेळा सोडून आपल्याला कधी भावाला औक्षण करायचं आहे, भावाला औक्षण करण्यासाठी दिशा कोणती असावी, भावाचं तोंड कोणत्या दिशेला असावं, बहिणीचं तोंड कोणत्या दिशेला असावं, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यंदा 28 ऑगस्ट शुक्रवार रोजी रक्षाबंधन आहे. राखी बांधण्यासाठी हे 3 शुभ मुहूर्त सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहेत. त्यातला पहिला सकाळचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:36 पासून ते सकाळी 9:45 आहे. या वेळेमध्ये तुम्ही जर तुमच्या भावाला राखी बांधली तर अतिशय उत्तम आहे. जे भाऊ सकाळी ऑफिसला लवकर जातात तर त्यांनी या वेळेमध्ये राखी बांधली तर अतिशय उत्तम आहे. त्यानंतरचा दुसरा अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:03 पासून ते दुपारी 12:53 आहे. या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता. त्यानंतर संध्याकाळचा शुभ मुहूर्त आहे तो संध्याकाळी 7:43 पासून ते रात्री 9:30 आहे. या 3 सुवर्ण मुहूर्तांवर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधल्यास भावाच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य वाढेल. त्याचबरोबर राहू काळसुद्धा आहे. राहू काळामध्ये चुकूनही भावाला राखी बांधायची नसते, कारण शास्त्रानुसार राहू काळामध्ये कोणतेही मंगल कार्य किंवा शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे 28 तारखेला सकाळी 10:54 पासून ते दुपारी 12:02 राहू काळ आहे. तर या वेळेमध्ये भावाला ओवाळायचंही नाही आहे आणि राखीसुद्धा बांधायची नाही आहे. बघा, जवळजवळ 2-3 वर्षांपासून रक्षाबंधन म्हटलं की भद्रा काळाचं खूप टेन्शन असायचं. हा भद्रा काळ बराच वेळ असायचा आणि ती वेळ सोडूनच मग आपल्याला भावाला राखी बांधावी लागायची. कारण असं म्हटलं जातं की भद्रा जी आहे ती शनिदेवांची बहीण आहे, सूर्याची मुलगी आहे. तर भद्रा काळातच रावणाच्या बहिणीने रावणाला राखी बांधली होती आणि त्याच वर्षी रावणाचा प्रभू श्रीरामांच्या हातून मृत्यू झाला होता. म्हणून हा जो भद्रा काळ आहे तो कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी, यज्ञ वगैरे करण्यासाठी अशुभ मानला जातो. म्हणून भद्रा काळामध्ये भावाला राखी बांधायची नसते. तेव्हापासून अशी मान्यता आहे. तर हा भद्रा काळ जो आहे तो यंदा 28 ऑगस्ट रोजी सूर्योदयापूर्वीच समाप्त होत आहे. त्यामुळे 28 तारखेला तुम्हाला जे 3 शुभ मुहूर्त सांगितले आहे त्या वेळेत तुम्ही राखी बांधू शकता. तसेच या दिवशी शतभिषा नक्षत्र आणि अतिगंड योग असा शुभ संयोग निर्माण होत आहे. याशिवाय चंद्र स्वतः शनिदेवांच्या कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. या सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे हा दिवस अत्यंत शुभ ठरत असून राहुकाळ वगळता तुम्ही कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकता किंवा जे 3 शुभ मुहूर्त मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यापैकी कोणत्याही एका मुहूर्तावर राखी बांधणं शुभ आहे. आपल्या घरातील मोठ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला रक्षाबंधन हे साजरं करायचं आहे. औक्षण करताना भावाचं तोंड पश्चिमेकडे येईल आणि बहिणीचं तोंड पूर्वेकडे येईल किंवा भावाचं तोंड पूर्वेकडे येईल आणि बहिणीचं तोंड पश्चिमेकडे येईल अशा पद्धतीने बसायचं आहे. पण कोणाचंही दोघांपैकी एकाचंही तोंड दक्षिणेकडे येईल अशा प्रकारे आपल्याला बसायचं नाही आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम दिशा आहे ती राखी बांधण्यासाठी किंवा भावाचं औक्षण करण्यासाठी योग्य मानली जाते. भावाला ओवाळण्यासाठी आपण जे औक्षणाचं ताट तयार करणार आहोत त्यामध्ये या वस्तू ठेवायच्या आहे. कुंकू म्हणजे मांगल्याचं प्रतीक. सर्वात अगोदर भावाला कुंकू लावायचं आहे. दोनही भुवयांच्या मध्यभागून ते वरती जाईल अशा प्रकारे खालून वर कुंकू लावायचं आहे. त्यानंतर अक्षता घ्यायच्या आहे. थोड्याशा अक्षता घेऊन भावाच्या डोक्यावर टाकायच्या आहे. त्यानंतर सुपारी आणि अंगठी घ्यायची आहे. सुपारी आणि अंगठी आपण आपल्या उजव्या हातामध्ये धरायची आहे. समोर आपला भाऊ बसलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावरून गोल, पूर्ण डोक्यावरून गोल नाही, चेहऱ्यावरून गोल म्हणजे क्लॉकवाईज एकदा ओवाळायचं आहे. त्यानंतर ताम्हणाला स्पर्श करायचा आहे. त्या अंगठी आणि सुपारीने परत अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने ओवाळायचं आहे. परत एक वेळा ताम्हणाला स्पर्श करायचा आहे. त्यानंतर परत
क्लॉकवाईज म्हणजे सरळ घडी जशी फिरते तसं ओवाळायचं आहे. त्यानंतर ती सुपारी आणि अंगठीने त्या ताम्हणाला स्पर्श करायचा आहे. आणि सेम तुम्ही जर सुपारीने वेगळं आणि त्या सोन्याच्या वस्तूने वेगळं ओवाळणार असाल तर तेव्हासुद्धा याचप्रमाणे ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर भावाला राखी बांधून आपल्याला शेवटी ओवाळायचं आहे. 5 वेळेस आपल्याला भावाला ओवाळायचं आहे. भावाच्या चेहऱ्यावर जो आपण दिवा घेतलेला आहे त्याचा प्रकाश पडेल असं थोडंसं दुरून 5 वेळा आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. या ओवाळणीच्या ताटामध्ये यापैकी कोणतीही एक वस्तू कमी असता नाही. या सगळ्या वस्तू ताम्हणामध्ये असायलाच पाहिजे, कारण या ताम्हणामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तूचं एक महत्त्व आहे. जसं की कुंकू म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे. सुपारी म्हणजे आपल्या भावाला सुपारीसारखं टणक उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं. सोन्याचा दागिना म्हणजे सोन्यासारखं चकाकदार तुझं पुढील आयुष्य, तुझा भविष्यकाळ असावा. सोन्यासारखं निष्कलंक तुझं संपूर्ण आयुष्य असावं. त्यानंतर अक्षता म्हणजे अक्षता या सौभाग्याचं प्रतीक आहे की तुझं आयुष्य हे सौभाग्याने चांगल्या गोष्टींनी भरलेलं असावं. आणि दिवा म्हणजे की या दिव्याची जी ज्योत असते त्या तेजाप्रमाणे तेजस्वी तू आयुष्यामध्ये एवढी प्रगती करावी की या तेजासमान तुझं नाव लौकिक व्हावं. त्याचा अर्थ असा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी भावाला ओवाळण्यासाठी ताम्हणामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या भावाला ओवाळायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.